सिडकोमधील नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावर पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं गेल्या 12 तासांपासून मोठ्या प्रमाणात पिण्याचं पाणी वाया जात असल्याचं चित्र पाहायला मिळालं। विशेष म्हणजे ही गळती मनपाच्या विभागीय कार्यालयाजवळच असतानाही संबंधित विभागाकडून तात्काळ दुरुस्ती न झाल्यानं नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडल्यानं पाईपलाईन जमिनीवर उघडी पडली आहे। त्यावरून सतत जड वाहनं ये जा करत असल्यानं पाईपलाईन फुटून मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर वाहत आहे। यामुळे रस्त्यावर चिखल निर्माण झाला असून वाहन चालकांनाही त्रास सहन करावा लागतोय। एकीकडे शहरातील अनेक भागात नागरिकांना कमी दाबाने किंवा अपूर्ण पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे मौल्यवान पिण्याचं पाणी अशा प्रकारे वाया जात असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी नाल्यात वाहून जात असून मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। स्थानिक नागरिकांनी तातडीनं पाईपलाईनची दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, तसेच संबंधित रस्त्यांवरील खड्डेही त्वरित बुजवावेत अशी मागणी नाशिक महापालिकेकडे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक।